संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। कालच एक आपण अपडेट पाहिली होती। डायरेक्ट तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं की 2,500 रुपये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे बाकी आहे, काही लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले आहेत, 1,000 रुपये बाकी आहे। कोणत्या प्रॉब्लेममुळे त्यांना हे पैसे जमा झाले नाहीत किंवा काय कारण असणार आहे ही सगळी माहिती तहसीलदार साहेबांनी सांगितली होती। व आता महाराष्ट्र शासन अंतर्गत एक इथे शासन निर्णय म्हणू शकतो आपण किंवा जे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना नोटीस आलेली आहे की जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2,500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, शासन निर्णय आले होते, त्याबद्दल महायुती सरकारने सांगितले होते, जाहीर केले होते की जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जाणार आहे, वाढीव अनुदान 2,500 रुपये जमा होणार आहे। परंतु जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये तर काहींच्या जे आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते। तर तहसीलदार साहेबांनी जसं सांगितलं होतं की तुम्ही क्षुल्लक मिस्टेक जरी झाली, क्षुल्लक चुका, स्पेलिंग मिस्टेक असू द्या, काना मात्र राहिलेले असू द्या, तुमची UDID कार्ड अपडेट नसू द्या, EKYC झाली नाही, लिंक नाही, अशा काही प्रॉब्लेम्स असतील, छोट्या छोट्या गोष्टी जरी झाल्या नसतील तर DBT मार्फत खात्यामध्ये पैसे येण्यास नक्कीच इथे खूप प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना एकच विनंती, आता हे जे काही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना इथे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागांतर्गत ही नोटीस आलेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे जे काही कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनांतर्गत नोटीस आलेली आहे 1,000 रुपये इतके जे काही राहिलेले पैसे आहे खात्यात जमा करण्याबाबत। आता तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत प्रति जिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगण्यात आलेले आहे विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत। आता जे काय सांगितलेलं आहे की विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांना आता 2,500 रुपये मिळाले नाहीत, तर विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। हे जे काही सर्व योजना आहेत म्हणजे कोणते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत या सर्व योजना आहेत, म्हणजे असं नाही की फक्त संजय गांधी निराधार अनुदान मधलेच दिव्यांग असतील, तर हे सर्व योजनेतील ते दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून DBT पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून रुपये 2,500 इतकी वाढ विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीचे शासन निर्णय करण्यात आलेला असून सदर वाढ माहे ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे। तर काही लाभार्थ्यांना असं वाटतं की हे खरं आहे का नाही, तर शासन निर्णय निघालेले आहेत, आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, विथ प्रूफ टाकलेला आहे, 2,500 रुपये जमा व्हायला पाहिजे होते। त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025 चे दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेलं आहे। तर दिव्यांग लाभार्थी आहे त्यांना 2,500, जे बाकीचे लाभार्थी आहेत त्यांना 1,500 जमा होणार, कन्फ्युजन करून घेऊ नका, लक्षात घ्या। हे सर्व योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2,500 होणार आहे आणि बाकीचे जे आहेत वयोवृद्ध आहे, विधवा बहिणी आहेत आपल्या किंवा निराधार योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये जमा होणार आहे किंवा जमा झालेले आहेत। तरी ते काय झालेलं आहे की 2,500 रुपये DBT मार्फत जमा व्हायला पाहिजे होते त्यांच्या खात्यामध्ये। तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 अर्थसहाय्य 2,500 ऐवजी 1,500 इतके वितरित झाल्याची तक्रार शासन स्तरावर प्राप्त होत आहे। या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या समवेत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। आपण याबद्दल अपडेट दिली होती तुम्हाला की तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं की कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण दिव्यांग बांधवांना असो किंवा निराधारांना आधार नाही ऑलरेडी कोणाचाच आणि त्रास आहे आणि चुकीच्या माहितीमुळे त्यांची धावपळ व्हायला नको। तर आता जे अर्थसहाय्य 2,500 ऐवजी 1,500 इतके वितरित झाले आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हानिहाय यादी पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे व तरी तशी अशा दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID ची पडताळणी करून DBT पोर्टलवर अपडेट करण्यात यावी। आता UDID ची सुद्धा अपडेट आपण गेल्या 1-1.5 महिन्यापासून पाहतो, EKYC करायचं आहे किंवा UDID चे जे काही सर्व अपडेशन करायचं आहे हे सर्व तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थी माहे ऑक्टोबर 2025 चे उर्वरित असलेले 1,000 इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, तुम्हाला UDID ची पडताळणी करून DBT पोर्टलला अपडेट करण्यात यावी।
जेणेकरून तिथे तुमचं अपडेशन होईल की तुम्ही दिव्यांग बांधव आहे, तुम्हाला 1,500 नव्हे तर 2,500 रुपये महिन्याला भेटायला पाहिजे आहे. उर्वरित जे राहिलेली रक्कम आहे 1,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा 100% होणार आहे. पैसे तुमचे कुठेही जाणार नाही, पण हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. आता विथ प्रूफ आहे. काहींना वाटेल की रोज काय डोक्याला त्रास आहे, पण हे एकदा तुम्ही करून घ्या, जेणेकरून काय होईल की त्या लोकांना पण म्हणजे शासनाच्या लोकांना पण सोपं होईल तुमच्यापर्यंत तुमची निधी पोहोचवण्यासाठी, व ज्यांना 2,500 रुपये आहे त्यांच्यापर्यंत 2,500 रुपये मिळणार आहे. अजूनही काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्या हक्काचे 2,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.